नमस्कार, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे 24 तासात आपल्याला कसं हवामानाची स्थिती दिसणार आहे या विषयावर तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। येत्या 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला कसं हवामान दिसणार आहे या विषयावर पण तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तात्पुरता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नाही केला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबणं विसरा नको। सध्या देशातले जर आपण वेदर सिस्टम बघितले तर बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोन बनलेला आहे ज्याचं नाव आसनी आहे। आपण स्पष्ट रूपात पाहू शकता समोरील स्क्रीनमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये दाट असे ढग दाटलेले आहेत। आपण स्पष्ट रूपात या भागामध्ये पाहू शकता। या भागामध्ये हा चक्रीवादळ बनलेला आहे। हा चक्रीवादळ पुढच्या 24 तासामध्ये म्यानमारच्या भागामध्ये धडकण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। हा चक्रीवादळ म्यानमारच्या भागामध्ये जाणार आहे पण याची इंटेन्सिटी खूप जास्त कमी होणार आहे। हा डीप डिप्रेशनच्या स्वरूपात म्यानमारच्या भागामध्ये धडकण्याची शक्यता आहे। तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे साऊथ छत्तीसगडच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे। इथून एक कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राला क्रॉस होताना दिसत आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या भागामध्ये सकाळपासूनच आपल्याला अनेक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण दिसत आहे। आपण या इमेजमध्ये पण स्पष्ट रूपात पाहू शकता महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये सकाळपासून ढगाळलेलं वातावरण आहे। सध्या महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात पावसाचे ढग सक्रिय नाही आहेत। तसंच इकडे दक्षिण भारतचा भाग बघितला तर दक्षिण भारतच्या भागामध्ये सुद्धा ढगाळलेलं वातावरण आहे पण दक्षिण भारतच्या भागामध्ये सुद्धा कोणत्याही भागात सध्याच्या काळात आपल्याला पाऊस दिसत नाही आहे। एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागापासून लांबीवर जाणार आहे। तसंच येणाऱ्या 23 तारखेला एक फ्रेशली वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागाला अफेक्ट करण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। याचा व्यतिरिक्त देशात कोणतेही वेदर सिस्टम आपल्याला दिसत नाही आहेत। जर आपण आज दिवसभरातील आणि येणाऱ्या दिवसातील तापमानाची स्थिती बघितली तर आज दिवसभरात राज्याच्या अनेक ठिकाणी 40पेक्षा जास्त तापमान जाण्याची शक्यता आहे। खास करून विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये अशी शक्यता आपल्याला दिसत आहे। अकोला, बुलढाणा, अमरावती या भागामध्ये 40पेक्षा जास्त तापमान जाण्याची शक्यता आहे। तसंच नागपूर आणि भंडारा गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा 40°C तापमान जाण्याची शक्यता राहणार आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात सुद्धा अशी परिस्थिती आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटणार आहे। तसंच इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्याच्या भागात सुद्धा 40च्या दरम्यान तापमान जाण्याची शक्यता राहणार आहे। औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये 40पर्यंत तापमान आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकतात। बाकी इकडे कोकण किनारपट्टीच्या भागात तापमान सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे। जास्त काही तापमान या भागामध्ये जाण्याची शक्यता नाही आहे। 31, 32, 33, 34, 35पर्यंत तापमान आपल्याला कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाहायला भेटू शकतात। इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आज दिवसभरात आपल्याला तापमान सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे। कोल्हापूर, इकडे सिंधुदुर्ग आणि रायगडचा भाग तसंच रत्नागिरीच्या भागात तापमान जास्त काही वाढ आपल्याला या भागामध्ये दिसणार नाही आहे। सातारा, सांगलीच्या भागात सुद्धा जास्त काही तापमानात आपल्याला वाढ दिसणार नाही आहे। सर्वाधिक तापमानात वाढ आपल्याला विदर्भाच्या भागात पुढच्या 24 तासामध्ये दिसण्याची शक्यता आहे। जर आपण 23 आणि 24 तारखेच्या मधातला तापमानाची स्थिती बघितली तर विदर्भाच्या भागात बहुतांश भागामध्ये 40पेक्षा जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटू शकतात। तसंच इकडे दक्षिण मराठवाड्याच्या भागात तापमान सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र तसंच कोकण किनारपट्टीच्या भागात तापमान सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागात तापमान सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे। जास्त तापमानात वाढ या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे। सर्वाधिक तापमान आपल्याला विदर्भाच्या भागात जाणवण्याची शक्यता आहे। तसंच आपण 24 आणि 25 तारखेच्या मधातलं बघितलं तर 24 आणि 25 तारखेच्या मधात इकडे विदर्भाच्या भागात 40पेक्षा जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटणार आहे। तसंच इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये तापमान खूप जास्त कमी राहण्याची शक्यता आहे। 30 ते 35 डिग्रीचा मधात आपल्याला या भागामध्ये तापमान पाहायला भेटू शकतात। सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागात तसंच इकडे मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा तापमान आपल्याला जास्त काही वाढ दिसणार नाही आहे। नाशिकच्या आसपाससुद्धा तापमान जास्त काही वाढ दिसणार नाही आहे। पुणे, अहमदनगरच्या भागात सुद्धा जास्त काही तापमानात वाढ दिसणार नाही आहे। सोलापूर आणि उस्मानाबादच्या भागात सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते।
सर्वाधिक तापमान इकडे विदर्भाच्या भागात बहुतांश भागामध्ये 40 डिग्रीपेक्षा जास्त आपल्याला पाहायला भेटू शकते 24 आणि 25 तारखेच्या मधात. येत्या 24 तासाचा आणि येणाऱ्या दिवसाचा जर आपण वाऱ्याची दिशा आणि पावसाचा अंदाज घेतला तर यामध्ये आपल्याला पुढच्या 24 तासाचा अंदाज आहे. यामध्ये आपल्याला स्पष्ट रूपात दिसत आहे चक्रीवादळ हा म्यानमारच्या दिशेनं जाताना दिसत आहे आणि म्यानमारच्या भागाला हा धडकताना आपल्याला पुढच्या 24 तासामध्ये दिसणार आहे. ॲज अ डीप डिप्रेशन हा म्यानमारच्या भागामध्ये धडकण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. तसंच आपण स्पष्ट रूपात पाहू शकता उत्तर पश्चिम दिशेनं हा वारा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ॲक्टिव्ह झालेला आहे. खास करून उत्तर कोकणच्या भागात तसंच उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागात. तर या भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त आपल्याला पाहायला भेटू शकते. तसंच विदर्भाच्या उत्तरकडल्या भागात तापमान आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटू शकते. काही प्रमाणात बंगालच्या उपसागराकडून मॉइश्चर येत आहे तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ढगाळलेलं वातावरण आपल्याला तयार होताना दिसणार आहे. आज जास्त काही पावसाची शक्यता महाराष्ट्राच्या भागामध्ये दिसत नाही आहे, पण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणकडल्या भागात हलक्या पावसाची सरी आज कोसळण्याची शक्यता आहे. काही वेळासाठी वादळी वारे वाहू शकतात आणि हलक्या पावसाची सरी आपल्याला मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणकडल्या भागात पाहायला भेटू शकतात. तसंच आपण येणाऱ्या दिवसाची स्थिती बघितली तर येणाऱ्या 23 आणि 24 तारखेच्या मधातली स्थिती तुमच्या स्क्रीनसमोर आहे. यामध्ये पाहू शकता महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आपल्याला बंगालच्या उपसागराकडून मॉइश्चर येताना दिसत आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये ढगाळ परिस्थिती परत एकदा आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसंच दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये, दक्षिण कोकणच्या भागामध्ये तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी दुपारनंतर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. तसंच इकडे विदर्भाच्या भागात प्रामुख्यपणे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. जास्त काही पावसाची शक्यता 23 आणि 24 तारखेला विदर्भाच्या भागात दिसत नाही आहे. तसंच मराठवाड्याच्या भागात सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसंच येणाऱ्या 24 आणि 25 तारखेच्या मधातली स्थिती बघितली तर यामध्ये आपल्याला इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागात पाऊस होणार आहे अशी शक्यता दिसत आहे. तसंच इकडे मराठवाड्याच्या दक्षिणकडल्या भागात सोलापूर, उस्मानाबादच्या आसपासच्या भागामध्ये दुपारनंतर स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील आणि या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे. याचा प्रमुख कारण म्हणजे बंगालच्या उपसागराकडून या भागामध्ये आपल्याला मॉइश्चर येताना दिसत आहे आणि यामुळे होऊ शकते की विदर्भाच्या दक्षिणकडल्या भागात स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील आणि यामुळे पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. तर येणाऱ्या अपडेट्सवर आपण नक्की लक्ष ठेवून राहा, कारण यामध्ये खूप काही बदल पण घडत असते आणि कोणत्या भागामध्ये पाऊस कसा होणार आहे ते तुम्हाला 24 तासाआधी मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता अनेक भागामध्ये ढगाळ परिस्थिती आपल्याला दिसत आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, इकडे पुणे, अहमदनगर तसंच जर विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भाच्या भागातसुद्धा ढगाळ परिस्थिती आहे. इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ परिस्थिती दिसत आहे. म्हणजे राज्याच्या अनेक भागामध्ये ढगाळ परिस्थिती आहे, पण सध्या राज्याच्या कोणत्याही भागात पावसाचे ढग सक्रिय नाही आहेत. आज दिवसभरातील संपूर्ण राज्याचा आपण हवामानाचा अंदाज घेतला तर आज दिवसभरात विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळच्या भागात सरासरीपेक्षा जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटू शकते. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पण अशी स्थिती आपल्याला दिवसभरात पाहायला भेटू शकते. ढगाळलेलं वातावरण संपूर्ण भागामध्ये येत जात राहतील ढग, पण पावसाची शक्यता आज दिवसभर विदर्भाच्या भागात खूप कमी आहे. तसंच इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर औरंगाबादपासून तर नांदेडच्या भागापर्यंत पावसाची शक्यता नाही आहे. तुरळक स्वरूपात हलके ढगाळ येत जात राहतील, पण पावसाची शक्यता या भागामध्ये खूप जास्त कमी आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड पावसाची शक्यता फार कमी आहे. इकडे बीड आणि लातूरच्या भागात सुद्धा पावसाची शक्यता खूप जास्त कमी आहे. तुरळक स्वरूपात हलकेसे ढग येत जात राहतील, पण पावसाची शक्यता या भागामध्ये सुद्धा नाही आहे. उस्मानाबाद आणि त्याला लागतवरतीचा सोलापूरचा भाग या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे. सोलापूरचा दक्षिणकडल्या भागात तुरळक स्वरूपात हलके ढग निर्माण होणार आहेत आणि या भागामध्ये होऊ शकते काही वेळासाठी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होऊन जाईल, पण शक्यता थोडी कमी आहे. तसंच इकडे मध्य महाराष्ट्राचा उत्तरकडला भाग बघितला तर नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकचा भाग या भागामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती असू शकते आणि तापमान या भागामध्ये पण सरासरीपेक्षा आपल्याला पुढच्या 24 तासामध्ये
जास्त पाहायला भेटू शकतात। तसंच इकडे अहमदनगरचा भाग बघितला तर अहमदनगरच्या भागात सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे। प्रामुख्यपणे हवामान कोरडं राहणार आहे। पुण्याच्या भागात सुद्धा प्रामुख्यपणे हवामान कोरडं राहणार आहे। या भागामध्ये सुद्धा तापमान सरासरीपेक्षा आपल्याला जास्त पाहायला भेटू शकते। 38 किंवा 39 डिग्री असं आपल्याला पुण्याच्या भागात तापमान पुढच्या 24 तासामध्ये पाहायला भेटू शकते। इकडे साताऱ्याचा भाग, सांगली आणि कोल्हापूरच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत आज दिवसभरात आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते। होऊ शकते की सोलापूरच्या दक्षिणकडल्या भागात पण हा पाऊस आपल्याला पाहायला भेटो, पण शक्यता थोडी कमी आहे। हे ढगांचे इंटेन्सिटीवर डिपेंड करते की जर हे ढग सांगलीच्या आसपास बनले तर यांची इंटेन्सिटीवर डिपेंड करते की हे सोलापूरच्या दक्षिणकडल्या भागामध्ये यांची इंटेन्सिटी कशी राहील, हे आपण तुम्हाला येणाऱ्या अपडेट्सवर नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा जर आपण भाग बघितला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे। ढगाळ परिस्थिती राहणार आहे दिवसभरात आणि तापमान या भागामध्ये 35 आणि 36 डिग्री अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला भेटू शकतात। तसंच इकडे ठाणे आणि मुंबई आणि रायगडचा भाग बघितला तर या भागामध्ये ही ढगाळ परिस्थिती राहणार आहे। पावसाची शक्यता फार कमी आहे। जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा भाग बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकतात। जास्त पावसाची शक्यता आज दिवसभरात राज्याच्या कोणत्याही भागात आपल्याला दिसत नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलचे असेच व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा।